हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत असे मानले जाते. या सर्व देवतांना प्रसन्न करण्यासाठी 33 ही संख्या अत्यंत शुभ आणि पवित्र आहे. आणि सुमारे 33 महिन्यांनी दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. या महिन्यात 33 अनारसे, 33 दिवे किंवा 33 वस्तूंचे दान केल्याने सर्व देवतांचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळेच आम्ही उभयता ही 30 गाण्यांची साखळी भक्तिपूर्वक परमेश्वर चरणी अर्पण करतोय. पहिल्या दिवशी 2 व आज 3 गीतांची ध्रुवपदे या साखळीत गुंफलेली आहेत. देव कधी नामदेवाच्या हातचे गोड घास मुखी घेतो, कधी जनीला जाते दळायला मदत करतो, तर कधी चोखोबाच्या लेकीचे बाळणपणही करतो, किंवा बिदरच्या बादशहाच्या कैदेतून दामाजी पंतांना सोडवतो. तर देवा, तुझे मूळ रूप, खरे रूप कसे आहे हे निजे रूप दाखवा हो या ओळीतून. तर देव कसा आहे तो कोणालाच कधीच कळला नाही. म्हणून तर म्हटले जाते, देव वेदांनाही कळला नाही, त्याचा अंतपार असा लागतच नाही. असा हा कानडा पंढरीचा राजा वेदांनाही नाही कळला या ओळीतून. आणि माझा भाव तर भोळा आहे, तो तुझ्या चरणी ठेवून तुझे हे लोभस चैतन्यमयी रूप माझ्या नयनात मी साठवून ठेवतो. म्हणजेच माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयने. या ओळीतून अशी ही 3 गाण्यांची शृंखला आता परतीच्या प्रवासाला निघताना म्हणताय. अशी जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. पंढरीची वारी करून परत आपल्या गावी आपली नित्यकर्मे करण्यासाठी जाताना हितकृत्यता, सार्थकता वाटते. वारीमध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन होवो वा ना होवो, वारकरी हाच श्री विठ्ठल स्वरूप समजून एकमेकांच्या पायावर डोके ठेवतात. त्यात लहान मोठा, गरीब श्रीमंत, उच्च नीच असा कुठलाही भेदभाव नसतो. तुझे पायी माझा माथा, या भावनेचे स्पष्टीकरण शब्दात करताच येत नाही. ती एक अलौकिक अनुभूती आहे. जगातील कोणत्याही देशात दर्शन घेऊन आलेल्या भाविकांत त्या देवाचेच प्रतिरूप पाहण्याची भावना इतक्या उत्कटतेने जागृत झालेली पाहायला मिळत नाही. हे जाणून घेण्यासाठी भारतातीलच नव्हे तर परदेशातही शेकडो नव्हे तर हजारो नागरिक आपल्या देशातून पंढरपुरात येऊन ही वारी अनुभवून गेलेले आहेत. अशा या नानाविध भक्तांच्या वारीने ही पंढरी भक्तिभावाने, आनंदाने उजळून निघाली आहे. म्हणूनच जातो माघारी पंढरीनाथा या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, जो कुणी निर्लेप मनाने ईश्वराची भक्ती करतो त्याची जन्मजन्मांतरीची पापे नाहीशी होतात आणि त्याला मोक्ष मिळतो. असो, कोणतेही कार्य करायचे म्हटले तर त्याला सर्वांची साथ लागते. सुदैवाने आमचे हे गायन, निवेदन आपणापर्यंत पोहोचवण्याचे काम आमची स्नुषा, रेवा, चिरंजीव गिरीश, कन्या पूर्वा आणि नातवाणी यांनी मोठ्या उत्साहाने केली आहे. आणि आपणा सर्वांनी आमची ही सरळ साधी गाणी वेडे वाकुडे बोल मनापासून ऐकलेत. वेळोवेळी प्रोत्साहनपर दिलेल्या प्रतिक्रिया, काहींनी तर प्रत्यक्ष येऊन दिलेल्या प्रतिक्रिया आम्हाला खूपच भावल्या. असेच प्रेम, अशाच सदिच्छा पाठीशी असू द्या हीच विनंती. लोभ तर आहेच, पण तो निरंतर असावा हेच आपणा सर्वांकडे मागणे. धन्यवाद. दर्शनाची यावो
वेदानाही नाही कळला, वेदानाही नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप मानणे, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. आता भैरवी पदम 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 नाद पदम 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 गम पदम धनिता रे सा गरे सानी रे सानी द सानी द ब्रह्मी द ब्रह्म द ब्रह्म मदनी सानी द ब्रह्म नाद पदम 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 नाद पदम पदम जातो माघारी पंढरी राया, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. जातो माघारी पंढरी नाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. तुझ्या नादाने पाहिली मी तुझीच पंढरी, तुझ्या नादाने पाहिली मी तुझीच पंढरी. धन्य झालो आम्ही जन्माचे, धन्य झालो आम्ही जन्माचे, दम घेऊ तुझे आवडीने, दम घेऊ तुझे आवडीने. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. दीपविली तुझी पंढरी, दीपविली तुझी पंढरी, चालू झाली संतांची वारी, चालू झाली संतांची वारी. तुका म्हणे भक्ती करा तुझी, तुका म्हणे भक्ती करा तुझी, जाती पापे जन्माची पळोनी, जाती पापे जन्माची पळोनी. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे
केली दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडीची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडीची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती संपदा संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे, सुखे घालावे आम्हासे, सुखे घालावे आम्हासे. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी हेची माझी